बघितलं तर सगळे बुटांची सगळी उलटा पालट करून टाकलेली, लोकांनी फुल खरेदी केलेली दिसते. कारण की ऑफर भरपूर आहे, कारण की नवीन डीमार्ट आहे मित्रांनो. नाही म्हणलं तरी 5,000ची खरेदी झालीच. आणि डीमार्टला आल्यानंतर तुम्हाला हा फक्काचा लॉस आहे. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? एकदम मज्जेत ना. तर मित्रांनो पुन्हा एकदा आपण चाललो एका नवीन ठिकाणी, नाही तर प्रत्येक वेळेस माहिती असलेल्या ठिकाणी, म्हणजेच डीमार्टला. परंतु आज ज्या डीमार्टला चाललोय ना, ते आपण ना पिंपरीला चाललो ना पुण्याला चाललो. तर आमच्या घरापासून अगदी 3 किलोमीटर असलेल्या तळेगाव दाभाडे येथे नव्याने सुरू झालेल्या डीमार्टला चाललेलो आहे. आणि तुम्हाला माहिती आहे डीमार्ट म्हणजे सगळ्यात आवडतीची जागा आहे, ज्या ठिकाणी जायला आम्हाला तर प्रत्येक वेळेस आवडतंय. त्यामुळे आता आम्ही सगळेजण चाललोय तळेगाव येथे असलेल्या डीमार्टला भेट देण्यासाठी. कारण की नवीन आहे, त्यामुळे नवीन असल्यामुळे तिथं काय काय आहे ते पाहायची उत्सुकता खूप लागलेली आहे. तर आम्ही आता सगळी चाललोय फॅमिली तळेगावला, आणि तुम्हाला मी दाखवतो तळेगावमध्ये नव्याने सुरू झालेलं आहे ते डीमार्ट. चला तर डीमार्टला. मित्रांनो फायनली पोहोचलोय आपण डीमार्टला. हे डीमार्ट कुठे आहे तुम्हाला माहिती आहे? तर मित्रांनो इथं जुनं MSCB जे ऑफिस आहे तळेगावचं, त्याच्या तिथेच शेजारी तुम्हाला डीमार्ट पाहायला भेटेल. तळेगाव रेल्वे स्टेशनवरून आले तर तुम्हाला सेवाधाम हॉस्पिटलपासून डायरेक्ट समोर आलं की तुम्हाला डीमार्ट पाहायला भेटेल. तर मित्रांनो बघू शकता इथं तुम्हाला आता नवीन स्टॉल पण दिसायला लागल्यात. हे डीमार्ट झाल्यापासून हे स्टॉलचं इथे ह्या हातगाड्या वगैरे लागलेल्या आहे. येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या सुरू होईल, त्यामुळे इथं सुद्धा एक मोठी खाऊगल्ली होईल. शॉपिंगला आल्यानंतर खाऊगल्लीला जायलाच लागतं, कारण की ते खाण्याचा म्हणजे शॉपिंगचा नियम आहे. शॉपिंग म्हणजे खाणं आणि शॉपिंग म्हणजे खर्च. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकताय ज्या काही स्टॉल लागलेले दिसतात ते. तर चला आतमध्ये बघूया आपण पहिलं, आणि मग पुढच्या वेळेस आले की मग खाऊया. आणि एकदम आड साईडला आहे, त्यामुळे जास्त गर्दीचं टेन्शन नाही. तुम्हाला पार्किंगला जागा पण इथं भेटू शकतात. नवीन रिक्षा स्टँड झाले, हे बघा रिक्षा स्टँड झाले. खाऊगल्लीसुद्धा आत्ताच झालेली आहे. म्हणजे डीमार्ट आल्यामुळे रोजगाराची निर्मिती सुद्धा झाली पाहायला भेटते. अजून मला वाटतं पार्किंगचा विषय थोडासा आहे. इथं आत्ताशी 2 व्हीलर पार्किंग आहे आणि हे डीमार्ट. आणि गर्दी आज थोडीशी कमी दिसते. बघू आतमध्ये आपण बाजारचं सोपं पडतं, स्वस्त पडतं असं बाकीच्यांपेक्षा. कुठून जायला एंट्री लेडीज सेकंड. तर मित्रांनो आपण डीमार्टच्या कुठल्याही आउटलेटमध्ये गेलो तर तुम्हाला सर्वसाधारण अशाच पद्धतीचं सगळं स्ट्रक्चर बघायला भेटतं, जसं आत्ता आपल्याला पाहायला भेटतंय. या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर इथं असलेल्या ज्या प्राईज आहे ह्या सर्व डीमार्टमध्ये सेम असतात. आणि त्यामुळे सुरुवात झाली आहे आमची आत्ता इकडे वस्तू घ्यायची. तर तसं तर फक्त एक्सपोज करायला आलो आहे. आता कळन आपल्याला शेवटच्या व्हिडिओच्या शेवटी नक्की आपण एक्सपोज केलं आहे का खर्च करून चाललो आहे. तर अशा पद्धतीने आता तर सुरुवात झालेली आहे. तर मित्रांनो पिंपरीपेक्षा चिंचवडपेक्षा डीमार्ट एवढंच आहे, कारण डीमार्ट जे आहे चिंचवडचं ते डबल मजली आहे. ते खालच्या खाली तुम्हाला 2 हे पाहायला भेटतात, म्हणजे 2 कॅटेगरी, ज्यामध्ये कपडे सुद्धा तुम्हाला इथंच आहे. आणि बाकीच्या किती म्हणलं ना डीमार्टला आल्यावर काय घ्यायचं नाही तरी एक घेणार म्हणजे घेणार. आता काय बघता ते बघा. डीमार्ट आहे मला, त्यामुळे असं वाटतं की इथं कमी आहे ना, म्हणजे रेट खूप कमी. हे बघा
249, 99 रुपये. जीन्स पण भरपूर आहे आणि सगळ्या जे रॅक आहे ते सगळे खाली झाले आहेत, कारण की नवीन असल्यामुळं गर्दी बघा किती आहे. जेवढी तुम्हाला गर्दी दुसरीकडं मॉलला दिसते इथं तुम्हाला तेवढीच गर्दी दिसते. म्हणजे डीमार्टची जी क्रेज आहे ना ती खूप आहे सर्वसामान्यांमध्ये. डीमार्ट हा असा एक ब्रँड आहे की ज्या ब्रँडमध्ये खरं तर सर्वसामान्य लोक जास्त खरेदीसाठी येत असतात. तो हा जो ब्रँड आहे तो त्यांना आपलासा वाटतो. तळेगाव शहराच्या लगत असलेले थोडासा ग्रामीण भाग जो की खरं तर या डीमार्टचा जास्तीत जास्त उपयोग करून घेणार आहे, कारण की पिंपरी चिंचवड इकडं जायला थोडंसं अवघड आहे गाड्यांसाठी, गाड्यांनी जाणं. त्यामुळं तळेगावला येऊन एक दिवसात खरेदी करणं, डीमार्टला हवं ते घेणं हे आता सोपं झालेलं आहे. त्यामुळे डीमार्टचा नक्कीच तळेगावमध्ये फायदा होणार आहे. मित्रांनो, सगळ्यात जास्त ज्या सेक्शनला गर्दी आहे त्या म्हणजे कपड्याच्या सेक्शनला. कपडे स्वस्त आहे आणि मॉल थोडासा छोटा आहे, परंतु गर्दी भरपूर आहे. नवीन आहे त्यामुळं गर्दीचं प्रमाण जास्त आहे. लोक इकडे खरेदी करायला येतात ग्रामीण भागामुळं आणि खूप पिंपरी चिंचवडला जायला लागायचं. त्याच्यापेक्षा जवळ असा हा मॉल झाल्यामुळं अनेक लोक खरेदीला आपल्याला आलेले पाहायला भेटतात. ॲक्च्युली हा मॉल आम्ही एक्सप्लोर करण्यासाठी ज्यावेळेस ह्याचं ओपनिंग झालं त्यावेळेसच येणार होतं, परंतु या मॉलचं ओपनिंग झालं आणि खरं तर इथं झुंबड उडाली होती. गर्दी इतकी होती की आतमध्ये मॉलमध्ये तुम्हाला ठीक वस्तू पाहता पण येत नव्हत्या, पार्किंग नव्हती, अक्षरशः म्हणजे झुंबड उडाली होती. त्यामुळं आम्ही त्या गर्दीमध्ये येणं टाळलं आणि आज मात्र डीमार्टला आलो आहे आणि आज हा डीमार्ट मॉल मी एक्सपोज करतोय खास तुमच्यासाठी. बाकीचं नाही चालत, ते चालतं. तुम्ही प्रत्येक वेळ डीमार्टला या की लगेच पायन तेवढंच घ्या, पायन तेवढंच खाणार, असं असतं का पुढं? बघितलं तर सगळे बुटांची सगळी उलटा पालट करून टाकलेली, लोकांनी फुल खरेदी केलेली दिसते. कारण की ऑफर भरपूर आहे, कारण की नवीन डीमार्ट आहे, नवीन ओपनिंग आहे, त्यामुळं ऑफरचा सगळा असा वर्षाव केला. इथं सगळे लोक तुटून पडलं, कोण काय घेतंय, कोण काय घेतंय. आणि बुटाची परिस्थिती याच्यावरनं बघून घ्या. म्हणजे ह्या सेक्शनला सुद्धा एवढी गर्दी आहे, तर बाकीच्या जागी तुम्ही मगाशी बघितली ती किती गर्दी. नाही म्हणलं तरी 5,000ची खरेदी झालीच. आणि डीमार्टला आल्यानंतर तुम्हाला हा फुक्काटचा लॉस आहे. डीमार्ट एक्सपोज करायला आलो, परंतु खर्च झाला बरं का. त्यामुळे व्हिडिओला जरा लाईक शेअर करा. इथे गर्दीच्या मानाने इथं जे कॅश काउंटर आहेत ती सुद्धा खूप आहे, त्यामुळे जास्त वेळ थांबायला लागलेलं नाही आहे. परंतु गर्दी वाढल्यानंतर काय होतं हे माहिती नाही आहे. कारण की तुम्ही जर बघा इथं काउंटरचे जर बघता तर साधारण 30 काउंटर आहे इथं, पण ते एका वेळेस चालू आत्ता तरी आहे, पण इतर वेळेस आहे का नाही असतात का नाही माहीत नाही. परंतु व्यवस्थित आपण कमी वेळात इथनं बाहेर निघू शकतो. फायनली झालेलं आहे सगळं डीमार्ट बघून. लक्ष आहे बिलिंग किती होते काय माहीत नाही, तरी पण साधारण 4-5 हजार रुपयाची खरेदी आपली झालेली आहे. तर मित्रांनो, फायनली आपण केलेली आहे खरेदी आणि तुम्ही बघू शकता बिल झालं आहे आपलं 3,000 रुपये. म्हणजे मला जो अंदाज होता त्याच्यापेक्षा कमी झालं 1,000 रुपयांनी. पण मस्त असं मॉल आहे, जवळ असल्यामुळं सगळ्यांना आता परवडणार आहे. गर्दी त्यामुळं जास्त होणार आहे, कारण ग्रामीण भाग जास्त आहे. जवळ पिंपरी चिंचवड लांब पडत होतो जाण्यासाठी, आणि पिंपरी चिंचवडपेक्षा जवळच्या जवळ झटपट येऊन खरेदी करून जाण्याचं ठिकाण होणार आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये खरंच याला खूप जास्त मोठा असा प्रतिसाद भेटणार आहे. तर मित्रांनो, जर हा डीमार्टचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला सांगू का, हा व्हिडिओ बनवायला आलो होतो मी, परंतु 2-3 हजार रुपये
गेलेले आहे. तर अशा पद्धतीने तुमच्यासाठी हा खर्च केला आहे, त्यामुळे थोडं नक्कीच व्हिडिओला शेअर आणि लाईक करायला विसरू नका. तर भेटूया मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.